जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेशरी स्टील कंपनीमध्ये आता स्फोट झालेला आहे। या स्फोटात 15 जण जखमी आहेत तर 3 जण गंभीर जखमी असल्याचं कळतंय। स्टील कंपनीमध्ये लोखंड वितळवणाऱ्या भट्टीमध्ये हा स्फोट झालेला आहे। रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रवी, नेमकं काय घडलंय? अमोल, काही मिनिटापूर्वीच औद्योगिक वसाहतीमधील ही स्टील कंपनी आहे आणि या स्टील कंपनीमध्ये जे सळ्याचं उत्पादन होत असतं आणि लोखंड वितळवणारी एक भट्टी आहे, त्या भट्टीमध्ये काहीतरी विघटित पदार्थ गेला आणि त्यामुळे स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे। आणि या संपूर्ण घटनेमध्ये जवळपास आता प्रशासनाकडून आलेली माहिती आहे की जवळपास 22 लोक जखमी झालेले आहेत, त्यातील 3 लोक गंभीर आहेत आणि या गंभीर रुग्णावरती आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेण्यात येणार आहे। इथून काही जखमींना संभाजीनगरमध्ये रेफर केलं जाते। अतिशय भयंकर असा विस्फोट या ठिकाणी झालेला आहे। खरं तर यापूर्वी देखील या वेगवेगळ्या घटनांमध्ये अशा प्रकारची लोक मयत झालेली आहेत आणि पुन्हा देखील आज काही मिनिटापूर्वी हा स्फोट झालेला आहे। लोखंड वितळवणारं तिथं असणारे कामगारांच्या अंगावर हे वितळलेलं लोखंड पडल्यामुळे हे जखमी झालेले आहेत। काहींना किरकोळ जखम आहे, त्यांच्यावरती जालना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, मात्र जे गंभीर जखमी आहेत त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात येत आहे। निश्चित धन्यवाद रवी, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। सर, काय घटना घडली? MIDC ला एक फॅक्टरीमध्ये त्यांचे स्क्रॅप मेटलच्या मेल्टिंगचा होता, तिकडे काही असा मेटल गेला ते फर्नेसमध्ये की तो ब्लास्ट झाला आणि जे हॉट मेटल असते त्याच्या आतमध्ये तो बाहेर येऊन जे आसपासचे लेबर होते त्यांना तो इंजुरी झाली। आता 22 लोक ॲडमिट आहे इकडे। करीब काही लोकांना ते औरंगाबाद रेफर करणार। हॉस्पिटल थोडा लहान आहे म्हणून ते सगळे लोक मॅनेज होत नाही। 4 ते 5 कॅज्युअल्टी किती आहे सर? किती आणि किती जखमी झाले? जखमी 22 आहे, आतापर्यंत कोणी मयत नाही झालं आहे थँकफुली। आता बघू काय आहे याच्या पुढे। आता हे प्राइमा फेसी माहिती आहे आणि काही लोकांना औरंगाबाद रेफर करतील, तिकडे कळलं काय होणार। हिंदी में सर क्या ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।